बघा ना, हा अख्खा मसूर बघूनच तोंडाला पाणी सुटेल. ढाबा स्टाईल अख्खा मसूर घरी तयार करायचं म्हटलं तर त्याला शिजवण्याची योग्य पद्धत माहीत पाहिजे. तरच त्याची चव छान त्यामध्ये उतरली जाते. आज तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगणार आहे की त्यामुळे तुमचाही अख्खा मसूर अगदी ढाबा स्टाईल तयार होणार आहे. आणि तोही एका सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी जरा कुठे आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे 1 वाटी अख्खा मसूर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये भरपूर असं पाणी घातलेलं आहे आणि तो भिजण्यासाठी मी ठेवलेला आहे. बघा किती छान हा फुलल्या गेलेला आहे भिजल्यामुळे. अख्खा मसूर आपल्याला 5 ते 6 तास तरी भिजण्यासाठी ठेवायचा आहे. जर सकाळी करायचा असेल तुम्हाला अख्खा मसूर तर रात्री भिजत घातला तरीही चालेल. तर इथे आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला इथे कढईमध्ये तेल घालायचं आहे, अर्धा ते पाऊण पडी एवढं. फार जास्त तेल वापरायचं नाही सुरुवातीलाच इथे. नंतर आपण यावर तडकासुद्धा घालणार आहोत. तर इथे तेल गरम झाल्यानंतर चमचाभर जिरं यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि जिरं छान फुलू द्यायचं आहे. अख्खा मसूर ही एकमेवच भाजी अशी आहे की त्यामध्ये आपल्याला अजिबातही कुठल्याही मसाल्याचा वापर करायचा नाही. 2 ते 3 हिरव्या मिरचीचे काप घातले आणि बघा भरपूर असा कांदा मी चिरून ठेवलेला आहे. जेवढा अख्खा मसूर आपल्याला घ्यायचा आहे तेवढाच कांदा यासाठी आपल्याला लागणार आहे. तर इथे 3 मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत बारीक असे. कांदा फार जास्त जाड चिरायचा नाही, बारीकच चिरून घ्यायचा. कांदा तेलामध्ये हलका गुलाबी रंग त्याला येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा एकदा हलका त्याला गुलाबी रंग आला की मग एक एक करत पुढचं साहित्य आपण घालून घेणार आहोत. अख्खा मसूर शिजवण्याची सुद्धा एक योग्य पद्धत जर तुम्हाला माहीत असली तर अगदी हॉटेलपेक्षाही भारी अख्खा मसूर आपण घरीच तयार करू शकतो आणि तोही कमी खर्चामध्ये आणि कमी साहित्यामध्ये. तर बघा इथे आता कांदा हलकासा गुलाबी रंग याला आलेला आहे. तर आता इथे 2 चुटकी एवढा आपण हिंग यामध्ये घालून घेणार आहोत. हिंग हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरीही चालेल. आणि इथे अर्धा इंच आलं मी खिसणीवर बारीक असं खिसून घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे. आणि इथे अर्धा चमचा मी लसूण पेस्ट घातलेली आहे. तुम्ही ठेचूनही लसूण यामध्ये वापरू शकता, पण माझ्याकडे तयार होती त्यामुळे मी तीच वापरली. आता सर्व हे साहित्य कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचं आहे. पण हा कांदा आपल्याला असाच ठेवायचा नाही, तो छान पूर्ण शिजवायचा आहे, म्हणजे त्याची एक प्रकारची पेस्ट व्हायला पाहिजे. तर आता ती कशी होईल ती सुद्धा सांगते तुम्हाला एक पद्धत. तर यामध्ये आपल्याला फक्त चिमूटभर एवढा खाण्याचा सोडा वापरायचा आहे. तर हा सोडा बघा इथे आपण घालून घेतलेला आहे. सोडा घातल्यानंतर हलकंसं याला पूर्ण फेस येतो आणि ते फेसाळलं तेल होतं थोडंसं यातलं. पण काही हरकत नाही, लगेचच ते व्यवस्थित परतल्यामुळे व्यवस्थित होऊन जातं. तर आता हा जो कांदा आहे बघा, आता तुम्ही जसा तो दिसतो आहे, पण काही वेळानंतर आपण जसं हा परतत जाऊ तसा कांदा एकदम पूर्ण हा त्याची पेस्ट व्हायला सुरुवात होते, म्हणजे छान तो शिजल्या जातो लगेचच. तर बघा इथे पहिल्यापेक्षा कांदा हा आपला शिजलेला आहे. आता इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, बारीक असा चिरून तो घातलेला आहे. टोमॅटो काही ठिकाणी घातला जातो, काही ठिकाणी नाही घातला जात, पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हलकासा भाजीला आंबट अशी चव असली तर ती खायला छान लागते. त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे. तो सुद्धा कांद्याबरोबर छान परतून घ्यायचा आहे. आणि बघा पहिल्यापेक्षा जो कांदा आहे तो छान असा आपला शिजला गेलेला आहे. अजूनही याला थोडं शिजवून घेणार आहोत आपण, कारण अख्खा मसूर करताना आपण सर्वात महत्त्वाची स्टेप हीच आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. तर हे तिखट कमी तिखट असल्यामुळे थोडं जास्त घालत आहे मी. आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा एवढी कसुरी मेथी घालायची आहे. तर हातावर चोळून मी ही कसुरी मेथी यामध्ये घालत आहे. त्यामुळे भाजीचा स्वादही छान येतो. आता हे सर्व साहित्य छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा छान एकजीव असा आपण करून घेतलेला आहे. जेव्हाही आपण ढाबा स्टाईल हा अख्खा मसूर करायला घेतो तेव्हा सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे हीच आहे की आपल्याला जो कांदा आहे तो छान एकजीव असा शिजवून घ्यायचा आहे. तेव्हाच खरी ती चव त्यामध्ये उतरली जाते. तर बघा पूर्ण हे जे आपला मसाला करून तयार झालेला आहे. आता यामध्ये भिजवलेला आपण जो अख्खा मसूर आहे तो घालून घेणार आहोत. तर इथे बघा किती छान याला रंगही आलेला आहे. तर आता अख्खा मसूर आपण यामध्ये घालून घेणार आहोत. यामधलं पाणी मी पूर्ण काढून टाकलेलं आहे आणि बाजूच्याच गॅसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. अख्खा मसूर आपण जेव्हाही तयार करतो तेव्हा त्यामध्ये पाणी केव्हाही गरमच वापरायचं. थंड पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही. त्यामुळे आपल्या भाजीला शिजायला आणखीनही वेळ लागतो.
तर इथे अख्खा मसूर पूर्ण या कांद्याबरोबर आपल्याला छान सुरुवातीला एकत्र करून मिनिटभरासाठी परतून घ्यायचा आहे. तर इथे बघा पूर्ण आपण छान एकत्र हा करून घेणार आहोत आधी आणि नंतर मग यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर बघा किती छान व्यवस्थित हा परतून झालेला आहे आपला. तर आता पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं? तर आता इथे अख्खा मसूर आपण 1 वाटी घेतलेला आहे आणि इतर जे साहित्य आहे ते सुद्धा. तर इथे बघा आपण जवळपास 1.5 प्याला पाणी यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे अख्खा मसूर छान शिजला जातो. तुम्हाला जर जास्त थोडा पातळ असा आवडत असेल तर थोडं पाणी वाढवू शकता. तर इथे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर आता बघा अख्खा मसूर शिजवताना केव्हाही यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. जास्तही पातळ अख्खा मसूर चवीला चांगला लागत नाही. तर इथे सुरुवातीला तुम्हाला आता पातळ वाटत असेल, पण अख्खा मसूर जसजसा शिजत जाईल तसतसा भाजीला दाटसरपणा येत राहील. तर इथे आता आपण शिजवून घेणार आहोत अख्खा मसूर आणि गॅसची स्पीड इथे आपण कमी केलेली आहे आणि इथे कमी स्पीडवरच आपण हा अख्खा मसूर शिजवून घेत आहोत. तर बघा इथे अधूनमधून मी हा चेक केलेला आहे अख्खा मसूर. आता बघू शकता तुम्ही याला पहिल्यापेक्षा किती दाटसरपणा आलेला आहे. आता यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर घालून घेणार आहोत. यामुळे भाजीची चव खूप छान लागते. तर इथे बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी आपण कोथिंबीर घातल्यानंतर ती एकत्र करून घ्यायची आहे आणि हा जो अख्खा मसूर आहे तुम्ही असाही खाऊ शकता. तुम्हाला जर यावर तडका घालायचा नसेल तर तुम्ही असाही खाल्लात तरीही चालेल. तर आता आपण यावर तडका तयार करून घेणार आहोत आणि बघा अख्खा मसूर जो आहे तो छान फुलून असा किती मोठा झालेला आहे आणि शिजल्यासुद्धा गेलेला आहे. असा बोटाने हे दाबून बघायचा दाणा. तर आता आपण यावर तडका तयार करणार आहोत आणि दाटसरपणाही तुम्ही बघू शकता. तर तेल आता तडका देण्यासाठी गरम करणार आहोत. तर इथे आपण तेल कमी जास्त प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. तर इथे अर्धी पडी तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला चमचाभर लसूण घालायचा आहे. बारीक त्याचे तुकडे करून घेतलेला आहे. तर हा लसूण आपण या तडक्यासाठी भरपूर प्रमाणात वापरायचा आणि असे बारीक काप करून घेतलेलाच वापरायचा. त्यामुळे छान आपल्या या तडक्यामुळे अख्खा मसूरला सुद्धा टेस्ट त्याची वाढते आणखी. आणखी इथे बघू शकता अर्धा इंच आलं खिसणीवर बारीक असं खिसून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. आता यामध्ये अगदी 2 चुटकी एवढा परत हिंग घालायचा आहे आणि आता लसूण हलकासा त्याला सोनेरी रंग येऊ द्यायचा. त्याला छान सोनेरी रंग आला की पूर्ण लसूणचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि छान लागतो लसूण खाताना. आता यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. तर अगदी बघा पाव चमचा एवढं आपल्याला लाल तिखट यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला तिखट कमी जास्त आवडत असेल त्यानुसार प्रमाण ठेवायचं लाल तिखटाचं. आणि आता हा तडका जो आपण तयार केलेला आहे हा आपल्याला आपल्या भाजीवर घालून घ्यायचा आहे. तर तसाही रंग बघू शकता किती छान आलेला आहे म्हणून. तर आता इथे आपण तडका घालून घेतलेला आहे. आता भाजी परत एकत्र करून घेणार आहोत आणि वरून परत एकदा आपण यावर कोथिंबीर घालणार आहोत. तर बघा आहे ना अख्खा मसूर करणं किती सोपं आहे. अगदी ढाबा स्टाईल हा अख्खा मसूर आपण घरी इतक्या सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. याला जास्त वेळही लागत नाही किंवा जास्त साहित्यही लागत नाही. अगदी सोप्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत जर असतील ना, तर हॉटेलपेक्षाही भारी अख्खा मसूर तुम्ही घरीच तयार करू शकता. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. यामधलं आपण जे पाणी वापरलेलं आहे त्या पाण्याचं प्रमाणही बघा किती अचूक असं आहे. अजिबातही तुमचा जो अख्खा मसूर आहे तो जास्त दाटसरही नाही किंवा पातळही नाही. छान त्याची ग्रेव्ही किती अशी मस्त दाटसर तयार झालेली आहे. हा अख्खा मसूर तुम्ही चपाती, भाकरीबरोबर, भाताबरोबरही खाऊ शकता. सर्वांसोबत एकच नंबर लागणारा आहे. तर नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका छानशा उपयुक्त आणि झटपट तयार होणाऱ्या घरगुती रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.